वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, आप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. साधारण 96-97 साली एका अप्रतिम अल्बमचं संगीत संयोजन करायची संधी मिळाली. गीत, संगीत आणि गायन सर्व अप्रतिम. विविध कवींच्या रचना होता त्या आणि पंडित यशवंत देवांचं अप्रतिम संगीत आणि तेवढ्याच ताकदीनं ती सर्व गाणी गायली होती आमची सुरेल मैत्रीण पद्मजा फेणाणी हिने. एकतर शास्त्रीय संगीताचा किंवा तो गायनाचा पाया भक्कम असल्यामुळे सुरेलपणा तर या गाण्यामध्ये खूपच आला आहे पद्मजाच्या. पण मुख्य कारण हे गाणं चांगलं व्हायला ना, पद्मजा सर्व गाणी आमच्याबरोबर म्हणजे सर्व ऑर्केस्ट्रा बरोबर गायली, म्युझिशियन बरोबर गायली आणि मग तो एक वेगळा फील येतो. सगळ्यांचा गिव्ह अँड टेक असतो, आय कॉन्टॅक्ट असतो आणि काय काय सगळं, आणि ती मजा त्या सर्व गाण्यांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि ह्या संदर्भातच पद्मजा बोलते, ऐकूया. नमस्कार. नाशिकच्या दातार परिवार पुरस्कृत माझी सर्वात पहिली कॅसेट, माझं पहिलं अल्बम म्हणजे ही शुभ्र फुलांची ज्वाला. आणि याची खासियत म्हणजे यात सगळी गाणी ही विराणी आहेत, विरहिणी आहेत आणि त्याही कविवर्य सुरेश भट, ग्रेस, विंदा, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके अशा अग्रगण्य कवींच्या कविता. ही कॅसेट ऐकून महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रभूषण, थोर संगीतकार आणि लेखक पद्मश्री पु ल देशपांडे यांचं मला पत्र आलं आणि त्यात ते किती सुंदर शब्दात या कॅसेटचं वर्णन करतायत ऐका. कवी ग्रेस यांच्या शब्दात सांगायचं म्हणजे यातलं प्रत्येक गीत हे दुःखाच्या मंद सुराने भिजलेलं आहे. प्रत्येक गाणं हे विराणी असलं तरी तो आशय गीतातून व्यक्त करताना प्रत्येकाच्या काव्य प्रतिभेचं निराळेपण दाखवणारं आहे. संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांनी या काव्याला चढवलेला स्वरसाज आणि कवितेतली मूळ शब्दरचना या दोन्ही घटकांचा तोल सांभाळून अतिशय जाणतेपणानं झालेलं तुझं गायन आणि तुझ्या गाण्याला अधिक परिणामकारक, कुशल आणि ख्यातनाम वादकांनी दिलेली साथ हा एक सुंदर योग जुळून आलाय. ते पुढे म्हणतात, जीवनातल्या दुःखाची कहाणी सांगणारी गाणीच अधिक गोड असतात असं इंग्रज कवी शेली आपल्या कवितेत म्हणतात. तुझ्या या कॅसेटमधली गाणी तुझ्या तरल भावनेनं आणि हळुवारपणे गायली आहेत. याच हळुवार चित्तानं रसिक श्रोतेही ती ऐकतील याची मला खात्री आहे. संगीताच्या क्षेत्रात तुला उदंड यश मिळवून हा आशीर्वाद तुझा भाई काका. असं संगीतकार, वादक, संगीत संयोजक अशा सर्वांचंच कौतुक करणारं, शाबासकी आणि आशीर्वाद देणारं पत्र आम्हाला लावलं हे आम्हा सर्वांचं भाग्यच. देवकाकांचं संगीत आणि त्यावर अप्पांनी चढवलेला वाद्यमेळाचा साज सगळंच कसं अप्रतिम. तुझ्या एका हाकेसाठी मध्ये रमाकांत पाटील यांच्या बासरीचे सूर सतत कानात घुमत असतात. ग्रेसांच्या पाऊस कधीचा पडतो मध्ये पावसाबरोबर गिटार झंकारत राहते. सर्वस्व तुझला वाहुनीमध्ये पंडिता झरीनबाईंचे सरोद आणि मनोरीदांचे सॅक्सोफोन यांनी तर कमालच केली आहे. आज मी मंगेश पाडगावकर यांची मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही, विसर सर्व घडलेले विसर तू मलाही ही कविता सादर करते. या गाण्यात अप्पांनी व्हायलिनमधलं
टॉपमोस्ट उच्चतम नाव जे निवडलेलं आहे ते म्हणजे सुरेश लालवाणीजी. त्यांनी या गाण्यामध्ये आप्पांनी दिलेल्या भावपूर्ण सुरांमध्ये स्वतःचं असं नक्षीकाम जोडून जीव ओतून जे काही वाजवलंय त्याला तोडच नाही. यात सुराज साठेंनीही अतिशय सुंदररित्या वाजवलेला आहे, भरलेला आहे. वेस्टर्न आउटडोअरच्या श्री अविनाश ओक सरांनी माझ्यासहित सर्व वाद्यमेळ अगदी एकाच टेकमध्ये अप्रतिमरित्या रेकॉर्ड केलेला आहे. सूर मनातील कधीही आणू नये ओठी, लावू नये जीव असा कधीच कुणासाठी, निर्माल्यच ये करात कंध उडून जाई, विसर सर्व घडलेले विसर तू मलाही. रसिक हो, असं काळजाला थेट हात घालणारं, घायाळ करणारं, डोळ्यात पाणी आणणारं, आर्त हे असे सगळे शब्द तुम्हालाही नक्कीच चिंब चिंब करतील अशी आशा करते. धन्यवाद. आता जो दातार काकांचा उल्लेख झाला ना, तर जेव्हा आम्ही ह्या अरेंजमेंटसाठी बसलो तर दातार काकांनी सांगितलं की प्रत्येक गाण्यामध्ये तुम्ही 2 मुख्य वादक जरी घेतलेत तरी चालतील, पण जी वाद्य घ्याल, जे वादक असतील ते टॉपचे असले पाहिजेत, नंबर 1चे असले पाहिजेत. त्यामुळे ह्या कॅसेटमध्ये दिग्गज लोक होते. म्हणजे सरोदसाठी झरीन दारूवाला होत्या, किंवा सॅक्सोफोनसाठी मनोहर सिंग होते, बासरीसाठी रमाकांत पाटील होता, पियानोसाठी आमचा मित्र सुराज साठे, किंवा मेंडोलिनसाठी प्रदीप्तो सेनगुप्ता, आणि सोलो व्हायोलिनसाठी सुरेश लालवाणी. अर्थात रिदमची साईड पण खूप भक्कम होती. म्हणजे माधव पवार, प्रमोद साने, केदार पंडित, मग विजय जाधव होता आणि दीपक बोरकर, अशी भक्कम टीम होती रिदमसाठी. वायब्रोफोन ह्यातला वाजवला होता राजेश देव ह्याने, आणि ज्ञानेश देवने वाजवली होती गिटार. हे देवबंधू ग्रेट, म्हणजे ग्रेट म्युझिकल त्यांचा ब्रेन जो आहे ना तो अप्रतिम आहे. आणि बॅकअप कीबोर्डसाठी होता आमचा मित्र विलास जोगळेकर. आणि अशी जेव्हा स्ट्रॉंग टीम असते ना तेव्हा ते रेकॉर्डिंग तर अप्रतिम होणारच, कारण वेस्टर्न आउटडोअरसारखा स्टुडिओ, आणि हे सगळं रेकॉर्ड केलं आहे आमचा मित्र अविनाश ओक यांनी. आता ह्या एपिसोडमध्ये मी जे गाणं ऐकवणार आहे ना, उल्लेख केलाच आहे पद्मजानी, मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही. ह्यामध्ये पण 2 मुख्य इन्स्ट्रुमेंट्स होती म्युझिकसाठी, जे इंटरल्यूड्स आम्ही म्हणतो ना. एक तर पियानो होता जो वाजवला सुराजनी, आणि सोलो व्हायोलिन सुरेश लालवाणी यांनी. हे जे गाणं झालं होतं सुराजचं झालं होतं काम, पद्मजाचं पण गाणं ओके झालं होतं, आणि फक्त तुमचं व्हायोलिन डब करायचं राहिलं होतं. ज्या दिवशी सुरेशजी आले तर अविनाश ओकनी सांगितलं की आपण ह्यांचं रेकॉर्डिंग सिंगर रूममधनं करायचं आहे. मग तो माझा म्युझिकचा कागद मी घेऊन गेलो त्यांच्याकडे. माझं इंडियन नोटेशन म्हणजे भातखंडे स्टाईल माझं नोटेशन, आणि ते स्टाफ वाजवणारे, ती तुम्हाला माहिती आहे की 5 लाईनीचा तो कागद असतो. तर त्यांनी तो ट्रान्सपोज करून घेतलं, म्हणजे इंडियनमधून वेस्टर्नमध्ये बारीक ह्याच्यामध्ये त्याने ते चेक केलं स्वर मी दिलेले आणि त्यांनी ते लिहिलेले ट्रान्सपोज केलेले. ते ओके झाल्यावर त्याने अविनाशला सांगितलं की पूर्ण रिहर्सल करायची टॉप टू बॉटम. म्हणजे मी जरी चुकलो तरी तुम्ही ट्रॅक थांबवू नका, वरपासून शेवटपर्यंत एक पूर्ण रिहर्सल. ती 1 टेक सारखीच एक रिहर्सल झाली. मग चला आता रेकॉर्ड करूया म्हणले. एक 1 टेक फुल टेक त्याने ओके केला टॉप टू बॉटम, कुठे चूक नाही, काही नाही, काही नाही. सर्वांनी ओके केलं, म्हणजे आम्ही सर्वांनी अविनाशने ओके आहे. तर सुरेश बोले नाही तुम्ही अजून एक घेऊन ठेवा, तुमच्याकडे एक वेगळं ऑप्शन राहील. तोही टेक 1 टेक ओके झाला. ही ग्रेट माणसं असतात, डाऊन टू अर्थ असतात, आणि खूप मजा आली हे रेकॉर्डिंग करताना. आणि जेव्हा काही दिवसांनी सुरेशजी मला एका वेगळ्या रेकॉर्डिंगमध्ये भेटले, त्यांनी आवर्जून ह्या गाण्याचा उल्लेख केला की किती छान झालं. आणि ते बोलले की ह्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या कानामध्ये गाणं येत होतं, ओके व्हॉईस येत होता, आणि त्याचा खूप फायदा होतो. तुमची गायिका पण अप्रतिम गायली होती, आणि तो मग फील येतो गाणं असताना. नंतर काय तो ट्रॅक नुसतं रिदम ट्रॅक किंवा म्युझिक डायरेक्टरचा कुठला तरी क्यू ट्रॅक ऐकून वाजवायला तशी मजा येत नाही. मी आपलं नोटेशन मेकॅनिकली वाजवून टाकतो, पण व्हॉईस सकट वाजवताना मजा आली. तर हेच गाणं
पद्मजानी त्याचा व्हिडिओ मला पाठवला आहे. तिला धन्यवाद देतो त्याबद्दल. आणि एपिसोड तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलमध्ये सबस्क्राईब करा. धन्यवाद. वंदे मातरम. विसर तू मलाही, मी तुझी कोणी नव्हते. झुरते बन माडांचे आणि शुक्रतारा, झुरते बन माडांचे आणि शुक्रतारा, भरतीचे स्वप्न बघत विकल हा किनारा. रंग रंग विरले रे खिन्न दिशा दाही, विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही, मी तुझी कोणी नव्हते. सांज वेळ संथ डोह, सांज वेळ संथ डोह, हाक जीव घेणी, शब्दाविण डोळ्यांनी, शब्दाविण डोळ्यांनी वाचिली कहाणी. तो वेडा स्पर्श काय, तो वेडा स्पर्श काय, छळेल रे तुलाही, विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही, मी तुझी कोणी नव्हते. का चुकल्या वाटा अन का घडल्या भेटी, का चुकल्या वाटा अन का घडल्या भेटी, का जपले दव हळवे, का जपले दव हळवे, गीत तुझ्यासाठी सूर सूर उडले रे, सूर सूर उडले रे, अदय या प्रवाही,
तुझी कुणी नव्हती. सूर मनातील कधीही आणू नये ओठी, लावू नये जीव असा कधीच कुणासाठी. सूर मनातील कधीही आणू नये ओठी, लावू नये जीव असा कधीच कुणासाठी. निर्माल्यच एक रात, निर्माल्यच एक रात, गंध उडून जाई. विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही. मी तुझी कुणी नव्हती. पुढल्या जन्मीच पुरे हे अधुरे गाणे, पुढल्या जन्मीच खरे स्वप्न हे दिवा